एक खुलासा, आपली दुनियादारी हे आपले प्रसार माध्यम, ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करील त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही, द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले, कारण दुनियादारी हीच तर असते. नमस्कार. पितृपक्ष आणि महालय श्राद्ध याविषयीच्या या विशेष सत्संगात सर्वांचे हार्दिक स्वागत. सर्वप्रथम आपण पूर्वजांना सद्गती देणाऱ्या भगवान दत्तात्रेयाचे स्मरण करूया. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. आपण या सत्संगामध्ये महालय श्राद्धाची प्रत्यक्ष कृती आणि तिच्यामागील अध्यात्मशास्त्र समजून घेणार आहोत. श्राद्धकर्त्याच्या आणि विधीसंबंधीच्या विधिवत पूर्वतयारीनंतर आपण पाहूया श्राद्धविधीतील पुढील एक विधी एका दृश्यपटाद्वारे. ब्राह्मण स्वागत आणि अन्नप्रोक्षण. स्वतःची आणि स्थानाची शुद्धी केल्यानंतर श्राद्धकर्त्याने हातात पळीभांड, दर्भ आणि तीळ घेऊन ब्राह्मणांना प्रदक्षिणा घालावी. नंतर आग्नेय दिशेकडे तोंड करून 2 साष्टांग नमस्कार घालावे. यावतीर्वै देवतास्ता सर्वा वेदविधि ब्राह्मणे वसन्ति तस्मात् ब्राह्मणेभ्यो सविद्भ्यो दिवे दिवे नमस्कुर्यान्ना श्रीलङ्कीर्तये देता एव देवता प्रीणाति 2 नमस्कारौ कृत्वा. त्यानंतर श्राद्धकर्त्याने अपसव्य करून म्हणजे जानवे डाव्या खांद्यावरून उजव्या खांद्यावर घेऊन ब्राह्मणांना प्रार्थना करावी. आपण सर्वांनी हे श्राद्धकर्म सावधान, शांतचित्त, दक्ष आणि ब्रह्मचारी राहून करूया. स्वधा संकल्पोच्चारित समस्त पितृभ्यः अक्रोधनै शौचपरैः सततं ब्रह्मचारिभिः भवितव्यं भवद्भिश्च. जानवे उजव्या खांद्यावरून घेतल्याने म्हणजेच अपसव्य केल्याने श्राद्धकर्त्याची उजवी नाडी म्हणजेच सूर्यनाडी कार्यरत होते. ती त्याला विधी करण्यासाठी लागणारे बळ पुरवते. यानंतर श्राद्धकर्त्याने प्रार्थना करावी. आज मला वाडवडिलांचे श्राद्ध करण्याचा अधिकार प्राप्त होऊ दे. महालय श्राद्धं कर्तुं मम अधिकार संपदस्तुती भवन्तो ब्रवन्तु. श्राद्ध करण्यास हा काळ योग्य आहे आणि स्वयंपाकही योग्य आहे असे मला वाटते. कालोऽयं मुख्यः कालोस्तुती भवन्तो ब्रवन्तु. मुख्यः कालोस्तु पाकादीनां हविर्योग्यतास्तुती भवन्तो ब्रवन्तु. पाकादीनां हविर्योग्यतास्तु. त्यानंतर त्याने देवब्राह्मणाच्या हातावर दर्भ ठेवावे. याला क्षण देणे असे म्हणतात. क्षण देणे म्हणजे निमंत्रण देणे. त्यानंतर पितृब्राह्मणाला क्षण द्यावा म्हणजे निमंत्रण द्यावे. नंतर श्राद्धकर्त्याने देवब्राह्मणासमोरील भूमीवर यवोदकातील दर्भाच्या कुर्च्याने स्वतःच्या डावीकडून उजवीकडे पाण्याची रेष काढावी.
खुर्च्या म्हणजे विशिष्ट संख्येच्या दर्भांच्या टोकांना गाठ मारून आणि ते विणून बनवलेला आकृतिबंध. नंतर त्यावर याच दिशेने अशा प्रकारे जव घालावेत. यवोस यवयास मद्वेषो. पितृब्राह्मणासमोरील भूमीवर प्रथम स्वतःच्या उजवीकडून डावीकडे तिलोदकाची रेष काढावी. नंतर या रेषेवर उजव्या हाताच्या अंगठ्याच्या बाजूने सोडत काळे तीळ घालावेत. असे करून श्राद्धस्थानी असणाऱ्या असुर, पिशाचादी अनिष्ट शक्तींना दुसरीकडे घालवून देण्यात येते. त्यानंतर श्राद्धकर्त्याने प्रदक्षिणेच्या विरुद्ध दिशेने म्हणजे डावीकडून उजवीकडे स्वतःभोवती फिरून अष्टदिशांना काळे तीळ टाकावेत. याला दिग्बंधन असे म्हणतात. महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या काही साधकांना पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील सूक्ष्म स्तरावरील सूत्रांचे ज्ञान होते. त्या आधारे आपल्याला विशिष्ट धार्मिक कृती करण्यामागील अध्यात्मशास्त्र समजते. हे ज्ञान चित्ररूपाने मांडले जाते. अशाच एका चित्राद्वारे आपण पाहूया. श्राद्धकर्त्याने अष्टदिशांना काळे तीळ टाकण्याचे परिणाम. हे चित्र सद्गुरू सौ अंजली गाडगीळ, महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय यांना प्राप्त झालेल्या ज्ञानावर आधारित आहे. श्राद्धकर्त्याने अष्टदिशांना तीळ टाकल्यानंतर वास्तूमध्ये पितर लहरींचे चक्राकार मंडल निर्माण होते. या मंडलाच्या कक्षेत पितरांचे लिंगदेह आकृष्ट होतात. दिग्बंधन विधीमुळे श्राद्धस्थान गयेप्रमाणे पवित्र होऊन श्राद्धविधी करण्यासाठी दुसरी वैष्णवी गया नावाची भूमी सिद्ध होते. दिग्बंधनानंतर स्वयंपाकघरात तयार असणाऱ्या अन्नपदार्थांवर यवोदकातील अभिमंत्रित जलाचे प्रोक्षण करावे, म्हणजे अभिमंत्रित जल शिंपडावे. श्राद्धाकरता शिजवलेले अन्न परमपवित्र असावे. अन्नपदार्थ तयार करण्यासंबंधीचे सर्व नियम पाळूनच श्राद्धाचा स्वयंपाक करावा. श्राद्धाचे अन्न विशिष्ट व्यक्तीविना इतरांच्या दृष्टीलाही पडू न देण्याची दक्षता घ्यावी. श्राद्धविधीमध्ये ब्राह्मण स्वागत आणि अन्नप्रोक्षण केल्यानंतरची महत्त्वाची कृती आहे श्राद्धातील विश्वेदेव आणि पितर यांना प्रार्थना. विश्वेदेव आणि पितर यांना प्रार्थना करण्यासाठी सव्य करून म्हणजे जानवे डाव्या खांद्यावर घेऊन श्राद्धकर्त्याने देव ब्राह्मणासमोर बसावे आणि हे महाबली विश्वेदेव, आपण येथे यावे आणि हा विधी सावधतेने अन मनापासून करून घ्यावा अशी प्रार्थना करावी. आता अपसव्य करून म्हणजे जानवे उजव्या खांद्यावर घेऊन श्राद्धकर्त्याने पितृब्राह्मणासमोर बसावे आणि या जागेवर वसु, रुद्र आणि आदित्यरूपी पितरांचे ध्यान करून मी श्राद्धाला आरंभ करतो अशी प्रार्थना करावी. संपूर्ण श्राद्धविधी करताना एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवायला हवी. ती म्हणजे मनामध्ये क्रोधादी विचार येऊ देऊ नयेत. आपण कोणाच्याही घरी गेलो आणि त्या ठिकाणी भांडणे सुरू असतील किंवा तिथल्या मंडळींच्या बोलण्यामध्ये भलतेच विषय असतील तर आपण कंटाळतो. कधी एकदा तेथून निघून जाऊ असं आपल्याला होतं. विधी करताना आपल्या मनामध्ये सुद्धा भलतेच विषय असतील तर सूक्ष्म स्तरावर असाच काहीसा परिणाम होतो. आपल्या मनातील विचारामुळे
निर्माण होणारी स्पंदनं त्या ठिकाणी येणारे विश्वेदेव आणि पितर यांच्यावर परिणाम करतात. म्हणून विधी करताना एकाग्र चित्ताने करावा. अनावश्यक बोलणं तर पूर्णपणे टाळावं. हिंदू धर्मशास्त्रात मानवी मनाच्या प्रवृत्तींचा आणि होणाऱ्या परिणामांचा किती सखोल अभ्यास केलेला आहे हे आपल्याला यातून लक्षात येते. पितृपक्ष आणि महालय श्राद्ध याविषयी अधिक माहिती पाहूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.